या अगोदर आपण आम्ल, आम्लारी व क्षार या घटकामध्ये आर्हेनियसचा आम्ल व आम्लारी सिद्धांत, आम्ल व आम्लारीची संहती, द्रावणाचा सामू, आम्ल व आम्लारी सामू व क्षार हा घटक आपण अभ्यासलेला आहे. तर यामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामधील वेगवेगळ्या प्रकारचे असणारे पदार्थ, उदाहरणार्थ लिंबू, चिंच, खाण्याचा सोडा, ताक, व्हिनेगार, संत्रे, दूध, टोमॅटो, तुरटी यासारख्या पदार्थांचे लिटमसच्या साहाय्याने वेगवेगळ्या गटामध्ये वर्गीकरण करता येते. आता वर्गीकरण म्हणजे या वेगवेगळ्या पदार्थांमधून लिटमसच्या साहाय्याने आम्ल पदार्थ कोणते आहेत आणि आम्लारी कोणते आहेत हे आपल्याला अभ्यासता येतं. तर यामध्ये लिटमस पेपरच्या आधारे आपण आम्ल आणि आम्लारी कसे ओळखतात हे आपण अभ्यासलेलं आहे. उदाहरण दाखल तक्त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे संयुगे आहेत, त्या संयुगांची रेणुसूत्र आणि त्यामध्ये असणारी मूलके, आम्ल किंवा आम्लारी, आणि त्यावरून मग संयुगाचा प्रकार, अशा पद्धतीनं तक्त्याच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारची आम्ल आणि आम्लारी यांची उदाहरणे आपण अभ्यासलेली आहेत. या तक्त्याच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारे आयनिक संयुगांचे 3 प्रकार असतात आणि ते म्हणजे आम्ल, आम्लारी व क्षार. तर अशा पद्धतीनं हा घटक अभ्यासत असताना आपल्या दैनंदिन जीवनातील जे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतात यापैकी बरेचसे पदार्थ हे काही आम्ल असतात, काही आम्लारी असतात. तर हेच आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यासायचे आहेत आणि यातूनच मग आपल्याला पुढे आयनिक संयुगे कशा पद्धतीनं तयार होतात, हे आम्लाचे गुणधर्म कोणते आहेत आणि आम्लारीचे गुणधर्म कोणते आहेत हे आपल्याला या ठिकाणी या घटकामध्ये अभ्यासायचे आहे. आयनिक संयुगांच्या रेणूंचे 2 घटक असतात, ते म्हणजे कॅटायन आणि ॲनायन. या विरुद्ध प्रभार असल्याने त्यांच्यामध्ये आकर्षण बल कार्यरत असते आणि हे आकर्षण बल म्हणजेच आयनिक बंध. आणि कॅटायनवरील धनप्रभार व ॲनायनवरील ऋणप्रभार यांच्यातील आकर्षण बल म्हणजे एक प्रकारचे ते आयनिक बंध तयार होतात. आता आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सोडियम क्लोराईड संयुगाची निर्मिती कोणत्या पद्धतीने होते आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉन संरोपण, या आकृतीच्या आधारे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण कोणत्या पद्धतीने चालते हे आपल्याला अभ्यासता येतं. याशिवाय आयनिक संयुगांचे विचरण म्हणजे विलगीकरण, वेगळे होण्याची प्रक्रिया. तर यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मिश्रणे जर आपण पाहिली की आयनिक संयुगांचे विचरणासाठी पाणी व मीठ, पाणी व तेल, पाणी व साखर, तर अशा प्रकारच्या मिश्रणांपासून हा घटक अभ्यासता येईल आणि एक प्रकारे संयुगांचं विचरण कोणत्या पद्धतीने घडून येते हे यावरून अभ्यासायचं आहे. जेव्हा आयनिक संयुगे पाण्यामध्ये विरघळतात तेव्हा त्यांचे जलीय द्रावण तयार होते. स्थायू रूपात असलेल्या आयनिक संयुगामध्ये विरुद्ध प्रभारित आयन एकमेकांना जवळ असतात. एखाद्या आयनिक संयुगात पाण्यात विरघळायला सुरुवात होते तेव्हा पाण्याचे रेणू संयुगांप्रमाणेच किंवा त्यांना एकमेकांपासून वेगळे करतात. म्हणजे एक प्रकारे जलीय द्रावण होताना आयनिक संयुगांचे विचरण घडून येते. आता हे द्रावणामध्ये विलग झालेले आयन आणि त्यापासून पाण्याच्या रेणूंनी तयार झालेली ही स्थिती दर्शवण्यासाठी आकृतीचं निरीक्षण करायचं आहे. आता आकृतीमध्ये मिठाचे जलीय द्रावणातील विचरण. जलीय द्रावण म्हणजे सुरुवातीला आकृतीत जर निरीक्षण केलं तर पाण्यामध्ये विरघळण्यापूर्वी म्हणजे स्थायूरूप स्थितीतील मीठ पाण्यामध्ये टाकल्यानंतर सोडियम क्लोराईड म्हणजे हे पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याचं तयार होणारं द्रावण
जलीय द्रावण आणि त्यापासून Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह हे जे घटक आहेत हे वेगळे होतात आणि हे म्हणजेच मिठाचे जलीय द्रावणातील विचरण होय. तर आता हे आकृतीचं निरीक्षण करून अतिशय सोप्या पद्धतीनं सुद्धा हा घटक अभ्यासता येईल. याशिवाय मग RNASचा आम्ल म्हणजे काय, तो सिद्धांत, आम्लाची व्याख्या, त्यानंतर हायड्रोक्लोरिक आम्ल H2SO4, NH3, कॅल्शियम ऑक्साईड, तर यासारख्या काही आम्लांची उदाहरणे आपण अभ्यासलेली आहेत. त्यानंतर आम्लारी म्हणजे काय, आम्लारी म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणामध्ये OH निगेटिव्ह म्हणजे हायड्रॉक्साईड आयन हे एकमेव ॲनायन तयार करतात. ॲनायन म्हणजे निगेटिव्ह आयन. तर याची उदाहरणं आहेत NaOH आणि CaOH2. आणि याच्याच आधारे आपल्याला या ठिकाणी आम्ल व आम्लारींचे वर्गीकरण अभ्यासायचं आहे. तीव्र व सौम्य आम्ल, आम्लारी आणि अल्क, आम्ल व आम्लारींच्या जलीय द्रावणांमध्ये विचरण किती प्रमाणात होते त्यांचे वर्गीकरण, त्यावरून तीव्र आम्ल व सौम्य आम्ल या दोन प्रकारामध्ये केले जाते. तीव्र आम्ल पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण जवळजवळ पूर्ण होते आणि त्याच्या जलीय द्रावणामध्ये H पॉझिटिव्ह व संबंधित आम्लांचे आम्लधर्मी मूलक हे आयनच असतात. उदाहरणार्थ HCl आणि H2SO4. सौम्य आम्ल पाण्यात विरघळले असता त्यांचे पूर्णपणे विचरण होत नाही. थोड्याफार प्रमाणात संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयनांच्या बरोबरच विचरण न झालेले रेणू मोठ्या प्रमाणात असतात. उदाहरणार्थ सौम्य आम्लाचं उदाहरण आहे H2CO3. त्यानंतर तीव्र आम्लारी पाण्यात विरघळले असता विचरण पूर्ण होते व जलीय द्रावणामध्ये OH निगेटिव्ह आम्लारींचे आम्लारीधर्मी मूलक दिसून येतात. याचं उदाहरण आहे NaOH, KOH आणि CaOH2 म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. म्हणजे आम्ल एक लक्षात घ्यायचं याच्यावरून की H हा आम्लामधील प्रमुख घटक आहे. H त्याच्यावरून लगे हे गुणधर्म लक्षात येतात. आणि OH हा आम्लारीतील प्रमुख घटक आहे आणि H आणि OH याच्यावरूनच त्यांचे प्रमुख गुणधर्म अभ्यासायचे आहेत, अभ्यासता येतात. सौम्य आम्लारी पाण्यामध्ये विरघळल्यानंतर विचरण पूर्ण होत नाही. जलीय द्रावणामध्ये विचरण न झालेले आम्लारीचे रेणू मोठ्या प्रमाणात असतात. याचं उदाहरण आहे NH4OH. त्यानंतर अल्कली, जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात त्यांना अल्क म्हणतात. यापैकी तीव्र आणि सौम्य असे दोन्ही प्रकार यामध्ये दिसून येतात. आम्लारी धर्मता आणि आम्लधर्मता हे तक्त्याच्या आधारे आकृतीमध्ये किंवा या ठिकाणी जो तक्ता आहे या तक्त्याच्या आधारे हे दोन्ही गुणधर्म अभ्यासायचे आहेत. एका रेणूपासून मिळू शकणाऱ्या H पॉझिटिव्हची संख्या आणि आम्लारीमध्ये एका रेणूपासून मिळू शकणाऱ्या OH निगेटिव्हची संख्या. म्हणजे आम्लामध्ये H पॉझिटिव्ह मिळणार आहेत आणि आम्लारीमध्ये OH निगेटिव्ह मिळणार आहेत. हे या दिलेल्या तक्त्याच्या साहाय्याने आम्ल आणि आम्लारी यांचे गुणधर्म अभ्यासता येतात. आता दिलेल्या माहितीप्रमाणे थोडं जर आपण निरीक्षण केलं की आपला प्रमुख मुद्दा काय आहे, तर आम्ल आणि आम्लारींचे वर्गीकरण. आता वर्गीकरण करत असताना मुख्य एकच गुणधर्म घेतलेला आहे की तीव्र व सौम्य.
आपल्याला माहीत आहे की तीव्र म्हणजे काय, की ज्याची जास्त क्रियाशीलता असते त्याला आपण तीव्र म्हणतो. आणि सौम्य म्हणजे काय, तर ज्यांची क्रियाशीलता कमी असते ते सौम्य. म्हणजे सर्वसाधारणपणे जेव्हा आपण व्यावहारिक दृष्टिकोनातून हा घटक अभ्यासतो त्यावेळेला अगदी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या उदाहरणातून आपल्याला आम्ल आणि आम्लारी अभ्यासता येतात. आम्ल हे प्रामुख्याने चवीला आंबट असतात आणि आंबट असतात आणि हा आंबटपणा कशामुळे प्राप्त होतो, तर त्यामध्ये असणाऱ्या एच घटकामुळे. म्हणजे आम्लाचे जे काही भौतिक गुणधर्म असतील ते हे प्रामुख्याने एच घटकामुळे त्यांना प्राप्त झालेले असतात आणि आम्लारीचे जे गुणधर्म आहेत ते त्यामध्ये असणाऱ्या OH या प्रमुख घटकामुळे त्यांना ते गुणधर्म प्राप्त झालेले असतात. तर थोडंसं तुलनात्मक दृष्टीने हा घटक अभ्यासायचा आहे, की प्रमुख मुद्दा घेतलेला आहे की तीव्र व सौम्य. आपण तीव्र कशाला म्हणतो, सौम्य कशाला म्हणतो, हे या अगोदरसुद्धा तुम्ही अभ्यासलेलं आहे. आणि अभ्यास करण्यासाठी पुस्तकामध्ये जे छोटे छोट्या काही आकृत्या आहेत, आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे, काही तक्ते आहेत आणि हा घटक प्रामुख्याने तक्त्यावरूनच अभ्यासायचा आहे. कारण तक्त्यामध्ये बऱ्याचशा संकल्पना स्पष्ट होतात आणि अगदी सोप्या पद्धतीने अभ्यासता येतात. कारण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी द्रव्ये आहेत त्यांची नावं दिलेली आहेत आणि त्यांचं रेणू वस्तुमान, ग्रॅम मोल, त्यांच्या आकारमान कशा आहे, त्यांची संहती किती आहे, तर हे यासारखा भाग हा तक्त्यावरून अभ्यासता येतो. आता याशिवाय आम्ल व आम्लारींची संहती म्हणजे काय, तर यासाठी उदाहरण दिलेलं आहे लिंबू रसाचे द्रावण. आता लिंबाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण यावरती त्याची संहती अवलंबून आहे. आता यामध्ये आंबट चव आणि द्राव्य म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल की पाण्याचं प्रमाण यावरती त्याची संहती अवलंबून आहे. तर थोडंसं दोन्ही आकृती हे तुलनात्मक निरीक्षण करायचं याचं, की एका चंचू पात्रामध्ये जे द्रावण आहे ते कमी आंबट असलेलं आहे, म्हणजेच त्यामध्ये थोडंसं त्याची काय आपल्याला म्हणता येईल की त्याची संहती कमी आहे. आणि दुसऱ्या चंचू पात्रातील जे द्रावण आहे त्याचं आंबट प्रमाण जास्त आहे, म्हणजे त्याची संहती जास्त आहे. आता ही संहती कशामुळे प्राप्त होते, तर त्यामध्ये असणारं जे प्रमाण आहे, जर दोन्ही प्रकारचे प्रमाण जर सारखं असतं तर दोन्हीची चव सारखी लागली असती. सर्वसाधारण आपल्याला माहितीच आहे की सरबत तयार करणे. आता सरबत तयार करणे यामध्ये सुद्धा विशिष्ट पद्धतीनंच आपल्याला विचार करावा लागतो की पाण्याचं प्रमाण किती आहे, लिंबाचं प्रमाण आपण किती वापरणार, साखरेचं प्रमाण किती वापरणार आहे, मिठाचं प्रमाण किती वापरणार आहे. तर थोडासा हा व्यावहारिक दृष्टिकोन आहे. आणि ज्या वेळेला चवीनं आंबट जास्त आहे याचा अर्थ त्याची आम्लता जास्त वाढली गेली, म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की त्यामध्ये लिंबाचं प्रमाण जास्त आहे. तर अशा प्रकारच्या काही व्यावहारिक उदाहरणावरून आम्ल आम्लारी हा घटक अभ्यासायचा आहे. याशिवाय द्रावणाचा सामूसाठी काही या ठिकाणी सामान्य जलीय द्रावणांचे समूह एक तक्ता दिलेला आहे. यामध्ये तक्त्यामध्ये सुद्धा जी द्रावणं आहेत ही द्रावणं सौम्य आम्लापासून आणि सौम्य आम्लारीपासून तीव्र कशी तयार झालेली आहेत आणि सौम्य आम्लारीपासून त्यांची तीव्रता कोणत्या पद्धतीनं वाढत गेलेली आहे, म्हणजे सामू कसा कमी जास्त झालेला आहे हे या तक्त्यावरून अभ्यासायचं आहे. याशिवाय पाण्यामध्ये असणारे जे विचरण आहे, मग पाण्यातील विचरण म्हणजे काय, वेगळे घटक होण्याची प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो, तर ते विचरण कोणत्या पद्धतीनं घडून येतं, प्रत्यक्ष त्याचं मोजमापसुद्धा केलं जातं. आणि हा मोजमाप करत असताना ज्याला आपण सामूची मापन श्रेणी म्हणतो, पीएच स्केल म्हणजे सामूची मापन श्रेणी. तर या वेगवेगळ्या वैश्विक
दर्शकाप्रमाणे किंवा सामूचा जो मापक आहे त्यामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे रंग बदल आहेत. तर हे आकृतींचं निरीक्षण करायचं आहे आणि आकृतींचं निरीक्षण करून आम्ल, आम्लारी व क्षार हा घटक अभ्यासायचा आहे. आणि याचा जो स्वाध्याय आहे तर स्वाध्यायाप्रमाणे जे प्रश्न आहेत तर ते थोडंसं रासायनिक अभिक्रिया आहेत. रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा, ओघ तक्ता पूर्ण करा, आकृत्यांचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे आहेत. तर या स्वाध्यायाप्रमाणे व्यवस्थित यातले जे प्रमुख व्याख्या असतील, काही आकृत्या असतील तर या सर्व व्याख्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. कारण अगदी सर्वच मुद्दे काय सहज अभ्यासता येतील असं नाही. त्यासाठी थोडासा आकृत्यांचा सराव आणि प्रश्न उत्तरे याची लिहून पूर्ण करायची आहेत.